तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जर तुमचे 2 ईमेल आयडी असतील आणि तुम्हाला तुमच्या क्रोम या ॲप्लिकेशनमधून दुसऱ्या ईमेल आयडीवर जायचं असेल तर काय करायचं. कारण बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीच्या अकाउंटवरून गुगलवर काही माहिती सर्च करायची असेल किंवा यूट्यूब सेटिंग करायची असेल तर तो ईमेल आयडी चेंज करायचा असतो. तर तो कसा करायचा. कारण यूट्यूब चॅनलसाठी सिक्युरिटी म्हणून नवीन ईमेल आयडी काढावा लागतो. आणि जर तुमचा यूट्यूब चॅनल हा दुसऱ्या ईमेल आयडीला कनेक्ट असेल तर तुम्हाला यूट्यूब स्टुडिओचे काही सेटिंग करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या ईमेल आयडीवर जावं लागतं. तरच तुम्ही तुमच्या मेलशी कनेक्ट असलेल्या यूट्यूब चॅनलवर जाऊ शकता आणि ती सेटिंग करू शकता. तर ह्यासाठी काय करायचं आहे, तर खूप सोपी मेथड मी आज तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं की तुम्हाला पहिल्यांदा क्रोम या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. क्रोममध्ये गेल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये जो तुमच्या मेलचा प्रोफाईल दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली सिंक नावाचा ऑप्शन दिसतोय, तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन आउट अँड टर्न ऑफ सिंक असा ऑप्शन दिसेल आणि त्याच्यासमोर तुम्हाला एक बॉक्स दिसेल. तर त्याच्यावर क्लिक न करता कंटिन्यू हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जुना ईमेल आयडी जो होता तो लॉग आउट होईल आणि आता तुम्ही इथे चूज अनदर अकाउंटमध्ये जाऊन तुमचा नवीन ईमेल आयडी चूज करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की जेवढे तुमचे ईमेल आयडी असतील ते सगळे इथे तुम्हाला दिसत आहेत. तर त्यामधलं तुम्हाला जो ईमेल आयडी चूज करायचा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन दिसेल. तर त्याच्यामध्ये येस आय एम इन याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो कीप माय डाटा सेपरेट आणि दुसरा जो आहे तो कंबाईन माय डाटा हा असा आहे. तर कीप माय डाटा सेपरेट हा ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्ही मेलचा डाटा सेपरेट ठेवू शकता. आणि जर तुम्हाला दोन्ही मेलचा डाटा एकत्र ठेवायचा असेल तर तुम्ही इथे कंबाईन माय डाटा हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर मला डाटा सेपरेट ठेवायचा तर मी इथे कीप माय डाटा सेपरेट हा ऑप्शन सिलेक्ट करतो. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की आपला पहिला जो ईमेल आयडी होता तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. आणि आता तुम्ही क्रोममधून काही महत्त्वाच्या गोष्टी सर्च करून इथे बुकमार्क करू शकता किंवा गुगलचे काही सेटिंग्स किंवा यूट्यूबचे काही सेटिंग्स तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा क्रोममधला ईमेल आयडी चेंज करू शकता. तर ही माहिती आवडली असल्यास लाईक करा. जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.